सर, आज बाळासाहेबांची जयंती आहे. कशा प्रकारे अभिवादन करणारे अनेक कार्यक्रम आहेत ते मुंबईमध्ये आयोजित आहेत. तुम्ही देखील अनेक कार्यक्रमाला जाणार आहात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यक्रम जयंतीचे फक्त मुंबईत नाहीत, देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, पोचला आहे, त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जातं. मराठी माणसाला या मुंबई शहरात, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्यांनी स्वाभिमानानं, ताठमानानं जगता यावं यासाठी 55 वर्ष आपल्या आयुष्यातली झीज सोसली, संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला. म्हणजे प्रबळ सत्तेशी दिल्ली आणि महाराष्ट्र अक्षरशः युद्ध केलं. तेव्हा कुठेही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली आणि आजही त्या मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे. आणि लढत राहा, रडू नकोस, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा राहा, हा त्यांचा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र होता मराठी माणसासाठी. आणि आज जो आपल्याला महाराष्ट्र किंवा मराठी बाण आणि अस्मिता म्हणून जे का आपण जगतो आहोत, ती त्यांची देणगी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस हा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अजन्म ऋणी राहील आणि कृतज्ञ राहील. स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल, पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे बरं का, त्याच रामर आहे. आणि माझ्यासारखे जी माणसं आहेत, ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य मी त्यांच्यावर काम केलं, त्यांनी आम्हाला घडवलं, जगामध्ये फिरण्यालायक बनवलं, ओळख दिली, तर ते तर सदैव त्यांचे ऋणीच आहेत. आम्ही जे काय घडलो ते त्यांच्यामुळेच घडलो. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसती, शिवसेना ही 4 अक्षरं नसती, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जी गरम रक्ताची पिढी दिसते आहे तरुणांची, ती कधीच आली नसती. बाळासाहेबांनी अत्यंत साध्या आणि फाटक्या तरुणांना नगरसेवक बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, केंद्रात मंत्री बनवलं. कोणतंही पाठबळ नसताना, राजकीय पाठबळ नसताना सुद्धा बाळासाहेबांनी बनवलं. हा चमत्कार होता. आणि आता असा चमत्कार जो आहे बाळासाहेबांनी जो घडवला, अशी नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला येतात, ते बाळासाहेब ठाकरे होते. सर, हिंदी में जानना चाहेंगे, बाळासाहेब की जयंती है, दोनों गुट की तरफ से एक गुट वगैरह कुछ नहीं. मैं मानता हूँ एक गुट बिट की बात आप करते हो, देश नहीं करता, भाजपा वाले करते हो, जिसने गुट बनाया है. ये बेईमानी है बाळासाहेब ठाकरे जी से. आज बाळासाहेब ठाकरे जी की जयंती है. बाळासाहेब ठाकरे ने महाराष्ट्र को, खास करके यहाँ के मराठी मानस को एक मंत्र दिया कि महाराष्ट्र के लिए काम करो, स्वाभिमान से जियो, और यही मंत्र और राज्यों में भी फिर गया है. बाला साहब ने क्या कहा था कि मैं महाराष्ट्र में रहता हूँ, मैं महाराष्ट्र का नागरिक हूँ, भूमिपुत्र हूँ, मुझे यहाँ का हक मिलना चाहिए. यही मंत्र बाला साहब ने और राज्यों के लिए दिया. बाला साहब ने क्या कहा, अगर महाराष्ट्र में जय महाराष्ट्र बोलता हूँ तो मैं पंजाब में जाकर जय पंजाब बोलूँगा, जय बिहार बोलूँगा, जय उत्तर प्रदेश बोलूँगा. हर राज्य को अपने अस्मिता और स्वाभिमान है, और वहाँ के जो बेरोज़गार है वहाँ उनको ही काम धंधा मिलना चाहिए. ये बाला साहब का मंत्र रहा. और बाला साहब ने हमेशा जो श्रमिक है, कष्टकरी है, काम करने वाले हैं, पसीना बहाने वाले लोग हैं, मेहनत मजदूरी करने वाले लोग हैं, उनकी आवाज़ उठाई. बाला साहब ज़रूर मराठी मानूस के हृदय सम्राट थे, लेकिन बाला साहब हिंदुत्व के प्रति बाला साहब ने जो काम किया है, इसीलिए लोग उनको हिंदू हृदय सम्राट मानते हैं.
तर षण्मुखानंदमध्ये आज सभा होणार आहे, कशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्यावेळी संबोधित करणार आहे? कशा प्रकारे म्हणजे असं आहे की आज सकाळपासूनच कार्यक्रम आहे. आपल्याला माहिती असेल आज वंचित बहुजन आघाडीबरोबर म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी आणि माननीय उद्धव ठाकरेजी यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे आंबेडकर भवनात नायगावला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तू. तिथे काही महत्त्वाच्या घोषणा होतील. त्यानंतर आम्ही सगळे 5 वाजता रिगल सिनेमाजवळ जो बाळासाहेब ठाकरेंचा भव्य पुतळा आहे तिथे अभिवादन करू आणि संध्याकाळी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस जयंती साजरी करण्यासाठी आम्ही षण्मुखानंद हॉलला येऊ उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि तिथे उद्धवजी शिवसैनिकांना, महाराष्ट्राला आणि देशाला संबोधित करतील. सर, हिंदी में जानेंगे जो अम्बेडकर भवन में कार्यक्रम है, क्या रूपरेखा? ये आज एक महाराष्ट्र में बहुत बड़ी क्रांतिकारक घोषणा होगी. लोग उसे राजनीति कह सकते हैं, लेकिन राजनीति है तो राजनीति है. आज प्रकाश आंबेडकर जी और उद्धव ठाकरे जी की जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस है और दोनों पार्टियों के युति गठबंधन की घोषणा हो जाएगी. आज महाराष्ट्र की राजनीति के लिए बहुत बड़ा कदम है, क्रांतिकारी कदम है. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के पोते और प्रबोधनकार ठाकरे जी के पोते एक साथ आएंगे. बहुत बड़ा संदेश है और भी महाराष्ट्र में आगे बहुत कुछ होने जा रहा है. उनकी ये शुरुआत है. तर तैलचित्राच्या अनावरणाला जाणार उद्धव ठाकरे यांना आमंत्रित. हाँ बोला. शिवशक्ती आज एकत्र येणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा देखील होईल. नक्कीच होईल. आज 12:30 वाजता साधारण वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आंबेडकर भवन येथे होईल, नायगाव, दादर पूर्वला. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे क्रांतिकारी पाऊल आहे. आंबेडकर आणि ठाकरे ही 2 नेत्यांची किंवा 2 पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्या 2 विचारांची ही युती आहे. आणि हे बाळासाहेब ठाकरेंचं खूप जुनं स्वप्न होतं की सरकार काही लोकांनी बनवलं आहे. ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा, पण आंबेडकर आणि ठाकरे या ती आणि त्या महाशक्तीसमोर आता या युतीमुळे अधिक मजबूत आणि भक्कम होईल. लावून काही तसं सामनाच्या अग्रलेखातून बोलिए. उद्धव साहब जी के आज पक्ष प्रमुख पद से खत्म हो रही. टेक्निकल मुद्दा है. उद्धव ठाकरे जी पार्टी के चीफ रहेंगे, आज है टेक्निकल मुद्दा है. बोलिए. उद्धव साहेब यांचा पक्ष प्रमुख पद माननीय उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढेही राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती, पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही नेमणूक असं मी मानतो. त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतरही उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जातील.